ती युनिकॉर्न अकॅडमी तसेच रूट्स अकॅडमी दोन्ही पॅरेंट ऑर्गनायझेशन आहेत. मागच्या 12 वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचे जे ध्येय आहेत, स्वप्न आहेत, त्यांना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. हॅलो चेक. थँक्यू. धन्यवाद अक्षय सर, टेक्निकल एक्सपर्ट. सर्व मान्यवरांना आज आपण इथे सर्व जे जमलो आहे ते काहीतरी उद्देश घेऊन आलेलो आहे की भविष्यात आपल्याला जे उज्ज्वल भविष्य तयार करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आज इथून काय ऊर्जा मिळेल. तर त्याच्यासाठी एक सुरुवात कोट असं सांगूया आपण की विजेते वेगळं काहीच करत नाही. एम आय राईट? विजेते वेगळं काहीच करत नाही, ते फक्त वेगळेपणाने करतात. एव्हरीबडी विल बिकम सक्सेसफुल इफ दे विश टू बिकम सक्सेसफुल. ओके, तर इच्छाशक्ती आणि अखंड मेहनत, प्रचंड मेहनत असं त्याला आपण शब्द वापरूया. नुसती मेहनत करणारे खूप लोक आहेत इथे. एम आय राईट? मेहनत करणारे खूप लोक आहेत, फक्त त्याची प्रचंड मेहनत करण्याची तयारी असते. तिथेच दोन्ही सरांसारखे व्यक्तिमत्व घडतात आणि आज आपल्याला ते लाभलेले आहे. त्याचा एक वेगळा आपल्याला अभिमान आहे की आपल्यासाठी त्यांनी मौलाचा वेळ दिलाय. ओके, तत्पूर्वी युनिकॉर्न अकॅडमी आणि रूट्स अकॅडमी बद्दल मी थोडक्यात सांगू इच्छितो की जसं मी सांगितलं मागील 12 वर्षांपासून हे अकॅडमी डायरेक्टर्स जे आहेत, पराग ठाकूर सर, मंगेश तवले सर, शहाबाज सय्यद सर आणि प्लस यांच्याबरोबरची अजून बाकी टीम आहे, टीचिंग नॉन टीचिंग, या सगळ्यांच्या विचारातून प्रयत्नातून हजारो विद्यार्थी घडत आहेत. तर त्यांचा जो प्रवास आहे तो खूप छान आहे. जर शक्य झालं तर तुमचंही नाव यशस्वी लिस्टमध्ये येणार आहे. त्याच्यासाठी जोड पाहिजे योग्य डायरेक्शनची, योग्य मार्गदर्शनाची, आणि त्याबद्दल युनिकॉर्न अकॅडमी आणि रूट्स अकॅडमी हे वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. सरांबद्दल जर थोडक्यात सांगायचं असेल, प्रथम डायरेक्टर श्री मंगेश तवले सरांबद्दल मी थोडक्यात सांगू इच्छितो. सर हॅज क्वालिफाईड बी कॉम्प्युटर्स, त्यामध्ये त्यांनी मास्टरी केलेली आहे, प्लस इन्फोसिस आणि कॉग्निझंट सारख्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर UPSC मध्ये आवर्जून सांगतो, UPSC चे त्यांनी 4 मेन्स आणि 2 इंटरव्ह्यूज क्वालिफाय केलेले आहेत. यू बिग हँड फॉर अवर मंगेश सर. नॉट ओनली दिस बट त्यांचे स्वतःचे 2 पुस्तकं जे NCERT असो किंवा आपले जे स्टेट बोर्ड असो, MPSC UPSCच्या पुस्तकांसाठी त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्याचा खूप वापर मुलं करत आहेत. तर त्यांनी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, त्यामध्ये आधुनिक भारत व जग. ओके, त्याचबरोबर 190+ बॅचेस त्यांनी आतापर्यंत शिकवले आहेत. इट्स अ लेगसी, इट इज नॉट अ वन डे वर्क, इट्स अ लेगसी. 190+ बॅचेस म्हणजे दिवस आणि रात्र टीचिंग हा एक पॅशन म्हणून त्यांनी अंगीकारले. ओके, इट इज नॉट अ वन डे जर्नी, इट्स मोर दॅन 12 years जर्नी. सो विद्यार्थी आणि अभ्यासक्रमाबद्दलची त्यांची जी जाण आहे ती खूप वेगळी आहे आणि म्हणून त्यांचं जे 2 पुस्तक आहे ती पब्लिश होऊ शकले आणि हजारो विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा आज उपयोग होतोय. आपल्या सर्वांसाठी त्या पुस्तकांचं आपण आज इथे थोडक्यात सांगणार आहे डिटेल्स. ठीक आहे. आता शिकवणं म्हणजे फक्त माहिती देणं असं असतं का हो? काही जण इथे विद्यार्थी प्लस काही शिक्षकही असतील इथे. तर शिकवणं म्हणजे फक्त माहिती देणं नाही, तर त्या विद्यार्थ्याला जाग करणं. एम राईट सर? विद्यार्थ्याला जाग करणं आणि त्याला त्याच्या ध्येयासाठी प्रेरित करणं. त्याला वेळ लावला पाहिजे, त्याला ध्यास लावला पाहिजे की जे मी ठरवले, जे मी करणार आहे ते मी दिवस रात्र मेहनत करून मिळवावं. हे खरं शिक्षकाचं काम आहे.
बाय प्रोफेशन आय एम ऑल्सो टीचर, सो दॅट्स द रिझन आय कॅन कनेक्ट यू. ओके. आता दुसरी गोष्ट म्हणजे रूट्स अकॅडमी. तर रूट्स अकॅडमी या नावातच तुम्हाला कळतंय की रूट्स म्हणजे काय, पाया. बरोबर आहे. मग सरांचं विजन जे असं आहे की रूट्स टू टॉप. लोकांना फक्त डायरेक्ट फळं पाहिजे असतं, फळं डायरेक्ट मिळत नाही. ज्याचे रूट्स स्ट्रॉंग असतात त्यालाच फळं मिळू शकतात. ओके. तर रूट्स अकॅडमीमध्ये सरांच्या मार्फत 5वी ते 12वी साठीच्या मुलांसाठी वेगवेगळे कोर्सेस राबवले जातात. त्यामध्ये अकॅडमिक पण आहेत, CBSE आहे, स्टेट बोर्ड आहे, NCERT आहे, प्लस फाउंडेशन कोर्सेस आपले स्पेशल, ज्यांना स्पर्धा परीक्षा पुढे करायच्या आहेत त्यांना. आजकाल कॉम्पिटिशनचं युग आहे, तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात. ज्यांचं शाळेपासूनचा बेस तयार असतो त्यांना पुढे सोपं जातं. एम राईट सर? डोणे सरांचंही आपण पुढे ऐकणारच आहोत आणि त्यांचं जे बद्दल हायलाईट मी सांगणार आहे. त्यांनी कधीपासून प्रयत्न वेगळ्या लेवलला सुरू केले. त्याचप्रमाणे IIT, नीट, NDA, UPSC, MPSC हे सगळं एकाच छताखाली रूट्स अकॅडमी ॲज वेल एज युनिकॉर्न अकॅडमी, एकच प्रशस्त बिल्डिंग आहे आणि तिथे या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. त्याचबरोबर मागील जवळपास मागचं नीट आणि जर JEEचं जर रेकॉर्ड पाहिलं आपण तर 54 विद्यार्थी नीट क्वालिफाय केलेले आहेत आणि 28 JEE मध्ये आहेत, प्लस 17 NDA मध्ये यशस्वी झालेले आहेत. म्हणजे नॉट ओनली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बट ह्या ज्या बाकीच्या ज्या टास्क आहेत, ज्याला सो कॉल्ड आपण डॉक्टर्स, इंजिनियर्स जे म्हणतो, तेही घडवण्याचं काम नगरमध्ये खूप उत्तमरित्या होत आहे, पुण्यामध्ये, नगरमध्ये. ठीक आहे. सो फ्युचर बिलॉंग्स टू दोज हु प्रिपेअर फॉर इट टुडे. आज जी आपण तयारी करतो ही भविष्याची करतोय बरं का. उद्याचे डोले सर इथे बसलेले आहेत. एम आय राईट ऑर रॉंग? ॲब्सोल्युटली करेक्ट. आता पुढे अजून बोलूया की तवले सर तर आहेत. तवले सरांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. इट्स इन्स्पिरेशन, इन्फिनाइट सोर्स फॉर युनिकॉर्न अकॅडमी. अँड त्यांच्याच बरोबर खांद्याला खांदे लावून जे बाकीचे डायरेक्टर्स आहेत, टीचर्स आहेत, त्यामध्ये शहाबाज सय्यद सर आणि त्यांचे विशेष प्रयत्न आहेत. ओके. त्याचबरोबर त्यामध्ये रिव्हिजन, सखोल टेस्टिंग, 1-on-1 फोकस या गोष्टीवर सर विशेष वेळ देतात. मागील वर्षी 37 विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून प्राप्त झालेले आहेत. सो प्रॅक्टिस डझंट मेक इट परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स एव्हरीवन परफेक्ट. ओके. सर आता आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊया. थोडक्यात मी सांगितलंय, बऱ्याच गोष्टी आपण उल्लेख करू शकतो, पण आजचा जो महत्वाचा वेळ जो आहे तो आपले प्रमुख पाहुणे आणि जे बाकी मान्यवर आहेत त्यांच्याकडून पण मोलाचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. ओके. तर याच्या पुढे आपण जाऊया. विद्यार्थी संवाद. इज इट ओके सर? डायरेक्ट स्पीच पहिले घेऊया. ओके. सो आय वॉन्ट महेश तवले सर टू कम अँड टू डिलिव्हर डायरेक्टर स्पीच. अकॅडमीबद्दल अजून खोलात आणि अजून छान जे त्यांचे उपक्रम आहे भविष्यातले त्याबद्दल ते सांगू इच्छिते. तर मी सरांना रिक्वेस्ट करतो कृपया त्यांनी यावं आणि आपल्याशी संवाद साधावा. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर डायरेक्टर मंगेश तवले सर. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपणा सर्वांचे प्रेरणास्थान श्री पेरदेव डोणे सर, की आपण सर्वांनीच त्यांचा संघर्ष पाहिला असेल. आमचे काही सहकारी होते, सगळी घटना घडल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली. तर अर्थातच त्यांनी देखील भरभरून सांगितलं आणि आपल्या नगरमधील विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन उपलब्ध व्हावं म्हणून एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आपण दरवर्षी काही सेमिनार घेत असतो. तर त्या संबंधित आपण आपणा सर्वांचे आजचे जे युथ आयकॉन ठरलेले आहेत ते म्हणजे कोणतर बिरदेव सर आहेत. अर्थातच आपण मॅक्सिमम लोक त्यांना ऐकण्यासाठी आलो असतो. मात्र एक फक्त 2 मिनिट मी आपणा सर्वांचं घेणार आहे की आपली जी संस्था आहे समजा की ते खास करून UPSC MPSC आणि त्यासोबतच 5वी ते 10वी आणि 11-12वी संबंधित काम करते. आपले लातूरला युनिट आहे, पुण्याला आहे, UPSC संबंधित दिल्लीमध्ये काय ॲक्टिव्हिटीज चालतात आणि त्यासोबतच आपण नगरमधूनच 400-500 मुलं आपल्याला पुण्याला यायची समजा. कारण काय व्हायचं की पुण्याला किंवा लातूरला जायचे आणि तिथं गेल्यानंतर राहण्या खाण्याचे हाल व्हायचे बऱ्याच वेळा, किंवा नगरचा मुलगा पुण्याला गेला की घडण्याऐवजी बिघडतो असा एक प्रमुख प्रकार होता समजा, की तो एक प्रमुख मुद्दा होता. म्हणून काय झालं की बऱ्याच पालकांचं असं म्हणणं होतं की खास करून कोविड काळानंतर एक नवीन ट्रेंड तयार झाला, तो कोणत्या तर घराजवळ सगळं काय पाहिजे आणि खास करून भले मुलगा घडला नाही तर चालेल, घडला नाही तरी चालेल, मात्र बिघडला नाही पाहिजे असं बऱ्याच पालकांचं खास करून यात म्हणणं होतं. टीनेज असतं आणि त्या कारणास्तव आपण की सरांचं काय केलं तर युनिकॉर्न अकॅडमी आणि द रूट्स फाउंडेशनच्या वतीने आपण उपक्रम चालवत आहोत. गेल्या 12 वर्षापासून आमचं कामकाज चालू आहे. शहाबाज सय्यद सर आहेत समजा, त्यांचं 15 वर्षापासून कामकाज चालू आहे. संस्थेचं कामकाज सायलेंट आहे. सायलेंट म्हणजे कसं की आपली माउथ पब्लिसिटी, नगरमधील लोकांना जास्त झगमगाट चालत नाही
तर काय चालतं तर माउथ पब्लिसिटीवरती सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालत असतात आणि म्हणूनच आपण काय केलं की एकसर आतापर्यंत 300पेक्षा जास्त मुलं पोलीस भरती झाले आहेत. नगर, बीड, त्यासोबतच बाजूला पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, असं एकही पोलीस स्टेशन नाही आहे का त्याच्यामध्ये आपला विद्यार्थी पोलीस झाला नसेल समजा, एवढं एक नक्कीच सांगू शकतो. त्यानंतर दुसरं की खास करून म्हणजे शहाबाज सरांचा जो एरिया आहे तो पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा आणि कंबाईनचा आहे समजा. आणि माझा जो एरिया आहे तो UPSC आहे समजा. मी UPSC संबंधी जास्त काम केलं आहे, त्यावरती पुस्तकं लिहिली. तर अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी माझे लेक्चर्स असतात समजा. चेन्नई असेल, कधी हैदराबाद असेल किंवा खास करून महाराष्ट्रातील सगळ्या सिटीजमध्ये जातो. पण हे आपण वेगळेपणा याच्यामध्ये काय आणला आहे की फक्त टीचिंग गरजेची नाही. आता तुमच्यापैकी सगळ्यांनीच क्लासेस लावले असेल समजा, कोणी बाहेर जातं समजा, कोणी दिल्लीला जाऊन परत आले. आता आपली 120 मुलांची लायब्ररी आहे, सगळी लायब्ररी फुल झाली आहे. त्यापैकी 60 मुलं ते जवळपास पुण्याला जाऊन परत रिटर्न आले तर कमीत कमी. तिथं गेल्यानंतर राहण्याचे हाल होतात, खाण्याचे हाल होतात. आणि एज्युकेशन इज सेम एव्हरीवेअर, की जो टॉपर मुलगा आहे तो पण तेच पुस्तक वाचतो आणि जो फेल झालेला आहे तो पण तेच पुस्तक वाचतो. जसं सरांनी आता काय सांगितलं की विनर्स डू दी थिंग्स डिफरंटली. मग हाच उपक्रम आपण इथे करून घेतला आहे की जस्ट लाईक UPSC, MPSC किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, हे करताना सिलेबस वास्ट होत आहे. खास करून एकाच वेळी आपल्याला काय होतं की हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, सायन्स विथ टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आहे, ॲग्रिकल्चर आहे, मॅथ्स, रिझनिंग, रिडिंग कम्परेशन, हे सगळे घटक आपल्याला फक्त 2 तासामध्ये रिकॉल करायचे असतात आणि नंतर 3 तासांचं असतं. तर आपली मुलं सिलेक्ट का होत नाहीत यावरती मी बराच ज्यावेळेस विचार केला, तर विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की रिव्हिजन कमी पडता येतं आणि त्यांच्या प्रिव्हियस इयर पेपर्सचे म्हणजे साधारणतः त्यांचा अनालिसिस कमी पडतो आहे. म्हणून आम्ही फक्त कोचिंग हा एक मुद्दा ठेवलेला नाही. तर कोचिंग सोबत दुसरी मोठी गोष्ट आहे जी आपण 10वीपर्यंत मुलांकडून करून घेतो, ते खास करून कोणती आहे तर मग त्यांच्या सलग रिव्हिजन्स करून घेणं. आपले सकाळी 8 वाजता बॅचेस चालू होतात, तर रात्री 6, 7, 8 वाजेपर्यंत आपल्या बॅचेस म्हणजे काय तर मुलांच्या शेजारी शिक्षक बसणार आणि तो त्याला सांगणार की आज हा मुद्दा कव्हर कर, याची 5 वेळेस तो आम्हाला लिहून दाखव. 5 वेळेस लिहिणं, 1 वेळेस लिहिणं म्हणजे 5 वेळेस वाचणं आहे. आणि इथे बरेचसे पालक आणले समजा की त्यांचं देखील आहे, त्यांच्यासाठी शॉर्ट मेसेज असेल की मुलगा जर मागे पडत असेल तर त्याला एकच गोष्ट सलग 5 वेळेस लिहायला लावली तर ती 25 ते 30 वेळेस वाचण्यासारखी असते. आणि आमच्याकडे अशी मुलं येतात मॅक्झिमम की बऱ्यापैकी म्हणजे कशी की अल्ट्रा रिच फॅमिलीतले आहेत, काही अगदी गोरगरीब पण आहेत. आणि ते आल्यानंतर त्यांची अडचण एक असते की मुलगा काहीच करत नाही. मग आम्ही आल्यानंतर काय करतो तर नाडी शोधन, प्राणायाम, अनुलोम विलोम आहे समजा, हे करायला लावतो. 1.5 महिन्यानंतर फरक पडतो. आणि ज्या मुलांना इकडं तिकडं पाहून अक्षरशः 42, 43, 52, 54 असे टक्के येत होते, ते यावेळेस आमचा 10वीचा रिझल्ट चमकला आहे की आमच्याकडे म्हणजे साधारणतः जे मुलं आहेत की ज्यांना 42, 43, 54 टक्के येत होते, ते ह्या 10वीच्या रिझल्टमध्ये की त्यांना कोणाला 88% मिळाले, कोणाला 92% आहेत आणि हायएस्ट झालं तर 94% झालं आहे. तर हे यश कोणतं आहे साधारणतः ते खास करून कशाचं आहे तर मल्टिपल टाइम्स रिव्हिजन्स. आणि दुसरा तर मुलांना मोबाईलचं वेळ लागलाय, इतर गोष्टी आहेत. तर तू जर खूप नखरे करत असेल तर एकच आम्ही सांगतो की बेटा 5 वेळेस लिहून काढ, बाकी डोकं वापरून नाही तरी चालेल. एकच पॅराग्राफ पकडायचा, तो पॅराग्राफ वापरून 5, 10, 20 वेळेस रिवाईज करायचं. त्याच्यावरती पूर्वी विचारलेली प्रश्नपत्रिका असेल, 10वीची असेल, 12वीची असेल किंवा इतर असतील समजा, तर त्या संबंधित ज्या घडामोडी आहेत समजा, तर तो एक वेगळे पण आपले प्रोजेक्ट्स आहे की फक्त 2 तास कोचिंग नाही आहे, तर शिक्षक अक्षरशः 24 तास अवेलेबल असतात. आत्तापर्यंत 12 वर्षापासूनच्या कोचिंगमध्ये आत्तापर्यंत 160 पेक्षा जास्त अधिकारी आपले घडलेले आहेत. त्यापैकी बरेचसे काही उपस्थित पण आहेत. त्यात नेमकं गव्हर्नमेंटमध्येच बरेच जण असल्यामुळे आज मंगळवार आला आहे. आता शनिवारवर मागील वर्षीच आपण एक प्रोग्राम घेतला होता, त्यामध्ये जवळपास 12 अधिकाऱ्यांचं आपण मनोगत घेतलं होतं. त्यावेळेस वेळेअभावाने तर आपण थोडंसं टाइम मॅनेजमेंट करणारच आहोत समजा तसं. मात्र हे विद्यार्थ्यांना फक्त एकच सांगणं आहे की जर तुम्हाला आयुष्यात खरंच पुढे जायचं आहे तर अभ्यासाची गोडी लावण्याचं एकच धोरण आहे, ते म्हणजे रायटिंग स्किल्सवरती काम करणं. की कोणताही मोठा पॅराग्राफ वाचायचा आणि त्याचं शॉर्ट नोट्समध्ये कन्व्हर्जन करायचं. फक्त रिडिंग जर तुम्ही करत असाल देन यू आर अ क्रिमिनल. की फक्त रिडिंग करताना काय होतं की आपण वाचत असतो आणि आपलं मन फेसबुक, इंस्टाग्राम, इकडे चितळे रोड, दिल्ली गेट कुठेतरी भटकत राहतं. हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून ते जर टाळायचं असेल तर कोणतं तर रायटिंग इज कंपल्सरी, की जे आपण मस्ट आहे असं म्हणतो साधारणतः. तर एकच गोष्ट सलग 5, 10, 20 वेळेस जर लिहिली तर कोणताही मुलगा आयुष्यात कोणतीही परीक्षा क्रॅक करू शकतो. हा एक आपल्या प्रोजेक्टचा वेगळेपण आहे. बाकी काय होतं की 1-2 तास शिकवलं की मुलं इतर ठिकाणी निघून जातात, मात्र आम्ही 2-2, 3-3 तास नंतर थांबून त्यांच्याकडून करून घेतो समजा. हा एक प्रोजेक्टचा वेगळेपण आहे. ज्यावेळेस नगरचं युनिट चालू केलं होतं सुरुवातीला फक्त 3 विद्यार्थी होते, मात्र दिवस रात्र मेहनत केली. आज 550 पेक्षा जास्त विद्यार्थी आज की आजच्या घडीला. ते कशाचं तर आमची सगळी जी टीम आहे, शहाबाज साहेब सर असतील, पराग ठाकूर सर असतील, इतर मोहिनी अकोलकर मॅडम आहेत, आमचं गणेश आहे, कविम शेख आहे समजा, प्रमुख पिंपळे सर आहेत, हे सगळ्या लोकांची प्रचंड मेहनत आहे
दिवस रात्र, की ही मागील वेळी मार्केटिंग करण्याची वेळ गेली, मात्र यावेळेस अक्षरशः मार्केटिंग करण्याची आवश्यकता पण पडलेली नाही. की ती एकच वर्षामध्ये की 3 मुलांपासून आम्ही अक्षरशः 550पेक्षा जास्त मुलं, की त्याच्यामध्ये 5वी ते 10वीचे आले, 11वी 12वीचे आले समजा, आणि MPSC UPSCच्या आपल्या बॅचेस रेग्युलर चालू असतातच. दुसरं, पूर्वी पुण्याला जाण्याची गरज होती ज्यावेळेस ऑनलाईन फॅसिलिटीज नव्हत्या. मात्र आता काय झालंय, तर पुण्याला जाण्याची पण गरज नाही, की ऑनलाईन बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपण पुण्याचा स्टाफ नगरमध्ये आणतोय. अगदी 11वी 12वीला शिकवण्यासाठी आपले IIT आणि इंजिनियर्स आहेत, की अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला IIT आणि इंजिनियर कोणच मिळणार नाही, तर आम्ही नगरमध्ये अवेलेबल केला आहे. त्याला 2,80,000 आम्ही सॅलरी देतोय आणि असे 3 लोक आपण IIT ठेवलेले आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी. एवढं मोठं सॅक्रिफाईस आहे की ते देखील सध्या घडी इथं चालू आहे समजा. ओके, मग आता दुसरं की खास करून आपण या फील्डमध्ये एक सोशल कॉज देखील घेऊन उतरले आहोत. जे मुलं अंध आहेत, अपंग आहेत किंवा गोरगरीब घरातील आहेत, त्यांच्या संबंधी देखील फीजमध्ये आम्ही बरेचसे कन्सेशन देतो. काही जणांचे अक्षरशः पैसे आम्ही भरले येतं. म्हणजे कोविड काळामध्ये एक जण नायब तहसीलदार झाला, एक जण डेप्युटी कलेक्टर झाला आणि एक जण तलाठी झालेला होता. ते एकाच रूममध्ये राहत होते. त्यांना डोक्याला लावण्याचं तेल पासून तर ते त्यांच्या पायातील चपलेपर्यंत सगळा खर्च आमच्या अकॅडमीने केला होता. ते हा एक वेगळेपणा आहे. जो सोशल कॉज आपण साधारणतः म्हणतो ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन खास करून चालू आहे. तसं की आपली संस्था दोन्ही बेसवरती सध्या काम करते. तर माझं नगरकरांसाठी म्हणणं एकच असेल प्रामाणिकपणे, की बाहेर कुठेही, की पुण्याला, दिल्लीला किंवा इतर गेल्यानंतर राहण्याचे हाल होतात, खाण्याचे सगळ्यात जास्त हाल आहेत. अगदी आपल्या 12वी नंतर गेलेल्या मुलांना बीपी, डायबिटीज, शुगर आणि किडनी फेल्युअर आले. तो हे कितीतरी विद्यार्थ्यांना मी दाखवून देऊ शकतो. आणि हे जे क्वालिटी एज्युकेशन आहे ते क्वालिटी एज्युकेशन आपण काय केलंय, तर सध्याच्या वेळेला आपण नगरमध्ये याकडे घेऊन आलो आहोत. अगदी 5वी ते 10वीचे देखील आपले युनिट चालतात, 11वी 12वी देखील युनिट चालतं. आणि त्यासोबतच साधारणतः की आपलं MPSC UPSCचं आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. खास करून माझी जी मास्टरी आहे ती UPSC मध्ये आहे समजा, UPSC आणि MPSC आहे समजा. कंबाईन लेवलला तर 70पेक्षा जास्त मुलं PSI, STI, ASO आपले मागील 5 वर्षामध्ये झाले. मागच्या बॅचमध्येच आपले 27 मुलं PSI मध्ये निवड झाली आहे. BMC मध्ये साधारणतः 18 मुलं सिलेक्ट झाले आहेत. ही बृहन्मुंबई महापालिकेची जी ॲडव्हर्टाईज होती. आणि हे जे वर्क आहे हे वर्क तुम्ही तिथं आल्यानंतर खास करून तुम्हाला लक्षामध्ये येईल तसं. ओके, तर आता पुन्हा की तुमचा खूप काही वेळ, जास्त वेळ मी घेणार नाही. आपण आदरणीय बिरदेव सरांनी इथं ऐकण्यासाठी आलेलो आहोत. आपले काही विद्यार्थ्यांच्या 1-2 प्रतिक्रिया असतील त्या आपण एकदा पाहूयात आणि त्यानंतर आपण सरांच्या भाषणाकडे वळणार आहोत. सर प्लीज. थँक्यू व्हेरी मच. ओके, सो तुम्हाला एनर्जी जाणवली असेल मंगेश सरांची. म्हणजे बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल ऑर्गनायझेशन देर इज ऑलवेज अ ग्रेट मेंटॉर. टीमची एनर्जी काय असू शकते, 3 डायरेक्टरपैकी एकाच आपण आत्ता ऐकले. आणि हीच एनर्जी 24/7 तुम्हाला जर फील करायची असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात उतरवायचे असेल, सो तुम्हाला अकॅडमी जॉईन करून तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज पूर्ण संधी आहे. ओके, चलो आता ह्याचंच काही एक्झाम्पल्स आपण पाहूया की आपल्या अकॅडमीमधून जे पासआउट झालेले आहेत किंवा जे ऑलरेडी काही ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. तर त्यापैकी काही जणांना मी टेस्टिमोनियल, आपण आजकाल ट्रेंड आहे सर, टेस्टिमोनियल्स पाहिजे किंवा ऑनलाईन सेक्टरमध्ये रिव्ह्यूला जास्त महत्व आहे. आपण मोबाईल जरी विकत घेतो तरी आपण काय पाहतो, पहिले रिव्ह्यूज किती आहे. नगरमध्ये तरी हे असेल, पुण्यामध्ये हॉटेलमध्ये जेवायला जायचं असेल ना तरी त्याचं रेटिंग बघितलं जातं, रिव्ह्यू बघितला जातो आणि मग ऑर्डर केलं जातं. तर आपण लकी आहोत, नगरमध्ये आहोत आपण. ठीक आहे, तर आता मी काही रिक्वेस्ट करेल विद्यार्थ्यांना. ओके, द फर्स्ट थिंग, श्रद्धा तांदळे युनिकॉर्न अकॅडमीची आपली विद्यार्थिनी आहे आणि MPSC एस्पिरंट आहे. आय रिक्वेस्ट Shraddha, please come and talk about your journey, your experience so far with Unicorn Academy. Over to Shraddha Tandale. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव श्रद्धा ज्ञानदेव तांदळे. मला कुठल्याही प्रोफेशनल स्पीच वगैरे द्यायचं नाही आहे. मला फक्त माझे विचार, माझ्या भावना तुमच्यासोबत व्यक्त करायच्या आहेत. आदर्श युवकाचे संकल्पना सांगताना स्वामी विवेकानंद सांगतात, आदर्श युवक तो आहे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे, देहामध्ये शक्ती आहे आणि इंद्रियांवर ज्याचा संयम आहे, तोच आदर्श युवक आहे. आणि मला असं वाटतं आपण आदर्श युवक होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे.
मिस्टर विश्वास नांगरे पाटलांचं पुस्तक वाचताना काही ओळी माझ्या वाचनात आल्या. त्या अशा की स्वतःच्या कमतरतांचा बाऊ करू नकोस, त्या भरून काढ. ठरवून स्वतःला बदल आणि स्वतःबद्दल यशस्वी जेत्याचं चित्र बनव आणि ते वास्तवात उतरवण्यासाठी झळ. खरंच या ओळींचा आपल्या रोजच्या जीवनात खूप फायदा होत आहे. लेखक म्हणतो, चंद्राच्या शीतल छायेमध्ये ऊर्जा त्याने घेतली. चंद्राच्या शीतल छायेमध्ये ऊर्जा त्याने घेतली. सूर्य स्नानाचा आनंदही लुटला. हे करीन ते करीन म्हणत आयुष्य जगला आणि काहीही न करताच त्याचा ग्रंथ आटोपला. आपल्याला जर आपल्यासोबत असं होऊ द्यायचं नसेल तर आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट योग्य मार्ग आणि दिशा मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, आपण जेव्हा एखादं ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाच्या दिशेने एकटेच वाटचाल करू लागतो तेव्हा चुका होण्याच्या शक्यता ह्या खूप जास्त प्रमाणात असतात. परंतु अशाच वेळेस जर आपल्यासोबत आपला मार्गदर्शक, आपला शिक्षक असेल तर ह्या चुका आपण टाळू शकतो. त्यांच्या अनुभवातून आपण शिकू शकतो. अशाच शिक्षकांचं मार्गदर्शन मला या अकॅडमीमध्ये लाभलं आहे. मी युनिकॉर्न अकॅडमीची विद्यार्थिनी आहे आणि इथे आल्यापासून माझ्या जीवनात, माझ्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस आले आहेत आणि ते येत आहे. त्यासाठी मी सगळ्यांचं धन्यवाद करते. आज आपण सगळे दोने सरांच्या मार्गदर्शनासाठी इथे जमलेलो आहोत. परंतु इथे शिकत असताना मला माझ्यामध्ये इतका आत्मविश्वास जाणवतोय की मी हे ठाम सांगू शकते की काही दिवसांनी, काही महिन्यांनी तुम्हाला माझ्यासाठी इथे यायला हवं. थँक्यू. थँक्यू सो मच श्रद्धा. भविष्यातील अधिकाऱ्यांना आत्तापासूनच बोलण्याची पण सवय पाहिजे, त्याचाच एक भाग आपण पाहिला. खूप छान आणि प्रामाणिक तिचं मत तिने व्यक्त केलं. आता असं म्हटलं जातं की क्लास असो, अकॅडमी असो, कॉलेज असो, काही असो, आरसा जो असतो ना तो असतो विद्यार्थी. ओके, तर ह्याच आरसा आपण अजून पुढे घेऊन जाऊया. आणि अजून एक दोन लोकांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊ. बऱ्याच जणांची लिस्ट होती, त्यातल्या मी काही जणांना बोलवतोय. त्यानंतर माझ्यासमोर आहे वैष्णवी भालसिंग. वैष्णवी भालसिंग, ओके, शी इज अवेलेबल हिअर, प्लीज. यश म्हणजे नक्की काय? यश हे आपल्या परिस्थितीवर अवलंबून नसते. यश हे आपल्या प्रतिसादावरती अवलंबून असते. स्वतःवरती ठाम विश्वास ठेवा आणि कष्ट करण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची ताकद जर आपल्यामध्ये ठेवली तर आपण यशाचं उंच शिखर गाठू शकतो. नमस्कार, मी भालसिंग वैष्णवी राजाराम, युनिकॉर्न अकॅडमीची विद्यार्थिनी आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करत आहे. माझं एज्युकेशन BSc केमिस्ट्री असून मी युनिकॉर्न अकॅडमी जुलै 2024मध्ये जॉईन केली. त्यानंतर MPSCबद्दल किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल मला अधिक माहिती नव्हती. परंतु युनिकॉर्न अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला ती आवड निर्माण होत गेली आणि ती आवड इतकी निर्माण झाली की जोपर्यंत मी अधिकारी होत नाही तोपर्यंत मी माझे प्रयत्न सोडणार नाही. अकॅडमीमध्ये आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तज्ज्ञ अध्यापक, शिक्षक आपल्या युनिकॉर्न अकॅडमीमध्ये लाभलेले आहेत. त्यामध्येच इतिहासामध्ये आपलं प्रभुत्व असणारे आमचे आदरणीय तवले सर, तसेच जो विषय आपल्याला सर्वात अवघड जातो तो म्हणजे गणित. आणि तो गणित विषय आपल्याला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी आपल्यासमोर आमचे सर्वांचे आवडते शिक्षक, ज्यांच्या मॅथमध्ये त्यांनी मास्टर आहे असं आपण सगळं म्हणतो, तेच आदरणीय शेहबाज सय्यद सर, या सर्वांचे मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे. तसेच वेळोवेळी आदरणीय ठाकूर सर हेही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तसेच अकॅडमीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्येच अधिकारी आपल्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी आपल्याला भेटत आहेत. त्याच कार्यक्रमाअंतर्गत आज बिरदेव डोणे सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. हा कार्यक्रम आयोजित कशासाठी? आपण अभ्यास करतो, परंतु ते अभ्यास करण्यासाठी जी मानसिकता लागते ती मानसिकता अशा कार्यक्रमातून आपल्याला मिळते असं मला वाटतं. मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते की कष्ट, जिद्द, ताकद आणि संयम हा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण MPSC किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये उतरतो, संयम हा शेवटपर्यंत टिकवला पाहिजे आणि तो मी टिकवणार. दीपस्तंभ म्हणजे दिशा देण्याचं काम.
हे करत असतो. आपण अभ्यास करतो, तो अभ्यास व्यवस्थितरित्या चाललाय नाही चालला हे ठरवण्याचं काम आपल्याला आपला मेंटॉर, आपल्याला एक आपला गायडन्स असतो, तो म्हणजे माझे मेंटॉर शेहबाज सय्यद सर. हे पर्सनली सर्वांना वेळ देऊन आमच्याकडून सर्व गोष्टी करून घेतात. हा माझा स्वतःचा एक प्रामाणिक अनुभव आहे. आणि मी आज असं सांगू इच्छिते की युनिकॉर्न अकॅडमीमध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थी हा नक्कीच काही ना काही घेऊन एक अधिकारी होईल अशी मी ग्वाही देते. उद्या सर्वजण, आज आपण बिरदेव डोणे सरांसाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत, उद्या तुम्ही सर्वजण माझ्यासाठी जमलेले असाल अशी मी ग्वाही देते. आणि शेवटी मी माझ्या मनाशी एक वाक्य ठरवलेलं आहे ते सांगते. फ्युचर इज अ नॉट व्हॉट यू प्लॅन, फ्युचर इज अ नॉट व्हॉट यू प्लॅन, बट फ्युचर इज अ रिझल्ट व्हॉट यू डू टुडे. सो डू द बेस्ट टुडे फॉर द फ्युचर, डू द बेस्ट टुडे फॉर द फ्युचर. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, परंतु आदरणीय आपले जे आजचे चीफ गेस्ट आहेत डोणे सर, त्यांनी स्वतः मला आवर्जून सांगितलं, म्हणजे बघा ग्रेटनेस कसा असतो, माणूस मोठा होतो तर त्याच्या मागे त्यांचं हंबलनेस, त्यांचं ऑनेस्टी आणि मुलांशी कनेक्ट होण्याची त्यांची तळमळ. तर त्यांनी मला एका शब्दात सांगितलं, सर मी डायरेक्ट मुलांशी बोलू इच्छितो, मला तुम्ही संधी लवकर द्या म्हणजे मला जास्त वेळ मिळेल. यू बिगॅन फॉर सच अ हंबल अँड काइंड पर्सन, ॲब्सोल्युटली ग्रेटनेस. फक्त त्याच्या आधी तुमची विनंती घेऊन एक विद्यार्थिनी आहे, तिची इच्छा होती, तुम्ही जर परमिशन देत असाल तर, कारण तुम्ही बोलल्यानंतर बाकी कोणालाही आम्ही बोलायची संधी देणार नाहीये. सर काय करू? ओके ठीक आहे, डायरेक्ट सरांचंच मी करतोय, जसं मंगेश सरांची ऑर्डर. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिले आपण एक औपचारिक सत्कार समारंभ जो असतो, आजच्या पाहुण्यांचा आपण सत्कार समारंभ करूया. त्यामध्ये सर्वात प्रथम आदरणीय डोणे सर आणि प्लस त्यांच्याच बरोबर निशांत देशमुख सर, IFS बॅच 2023, ते या बॅचचे अधिकारी आहेत. तर मी रिक्वेस्ट करतो दोन्ही चीफ गेस्टला प्लीज सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार स्वीकार करण्यासाठी अकॅडमीचे डायरेक्टर मंगेश तवले सर, पराग ठाकूर सर, त्याचप्रमाणे आपले जनपा तवले सर यांना मी विनंती करतो कृपया त्यांनी पुढे यावे. ओके, it's an honor for us to felicitate the Instagram fame of these days, Honorable डोणे सर. आज यंगस्टर्स मुलांमध्ये जे सरांची जी क्रेज आहे ती कशामुळे आहे की त्यांचा जो हंबलनेस आणि त्यांची जी ऑनेस्टी त्यांची जी दिसली कामातून, की मला आठवतंय, म्हणजे मला एका मुलाने सांगितलं, सर तुम्ही रील पाहिली का? मी म्हटलं कोणती? सर ते आता जे IPS ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले सर, ते म्हणजे शेपर्ड आहेत आणि ते त्यावेळेस त्यांचा रिझल्ट लागला तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले गेले. त्यांचा जो फोटो खूप व्हायरल झालाय, आपल्या सगळ्यांनी बऱ्याच जणांनी तो अनुभवला असेल. सो ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज, कंटिन्यूस टाळ्या वाजले पाहिजे आपल्या चीफ गेस्ट साठी आजच्या. प्रकाश पाटील सर, संपादक सकाळ अहिल्यानगर, यांना विनंती करतो कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हावे. आदरणीय प्रकाश पाटील सर, please welcome on the stage. Yes, IFS देशमुख सर यांचा सत्कार मी मान्यवरांना करण्याची विनंती करतो. सरांचं मोलाचं मार्गदर्शन आपण यानंतर ऐकणार आहोत. त्यानंतर जे आपले जे प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी आहेत, त्याचप्रमाणे जे सिलेक्ट झालेले आहेत आत्ताच रिसेंटली 2025 मध्ये, त्यांचाही यथोचित सन्मान आपल्या आजच्या चीफ गेस्टच्या हस्ते होणार आहे. तर त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांनी तयार राहावं. सरांचं मोलाचं मार्गदर्शन झाले की तुमचा सत्कार सरांच्या हस्तेच होणार आहे. I request all the chief guests and dignitaries
to take their respective seats. Felicitation is a token of love actually. We can't give anything to the one who has already received everything. But एक औपचारिकता असते आपल्या इंडियन कल्चरमध्ये, आपण त्याला एक वेगळं महत्त्व दिलं गेलेलं आहे की यातोची सन्मान आपल्याकडून झाला पाहिजे आपल्या प्रमुख पाहुण्यांचा. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मौलाचा वेळ आज आपल्यासाठी ते आज देतात आहे. I request Done sir, okay, such an enthusiastic personality. Give a huge round of applause and welcome to today's chief guest, Adarniya Virdevji Done sir. Thank you. तुझ्या देवाला लागला नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. सर्व सर्वप्रथम रूट्स फाउंडेशन आणि युनिकॉर्न अकॅडमी यांनी मला इथं बोलवलं. टू बी ऑनेस्ट की पुण्यातल्या कोणत्याही क्लासला न जाता पुण्याबाहेरील क्लासला जाण्यामागचा हेतू इतकाच होता की मुलांना पुण्यामध्ये जाण्यासाठी थोडं न जाण्यासाठी परावृत्त करायचं आहे. कारण समजा गावाशेजारीच एखादी गोष्ट तुम्हाला क्वालिटी आणि कमी पैशामध्ये मिळत असेल, तीच क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायची नाही आपल्याला. पण मग तेच पुण्यामध्ये न जाता समजा गावाशेजारी तुम्हाला मिळत असेल तर पुण्याला जायची काय गरज आहे. सो पुण्यामधले इतक्या क्लासेसनी मला इन्व्हिटेशन केलं होतं, पण मग पुण्यामध्ये नाही गेलो कारण ते आहे ना की सिलेक्टेड झाल्यानंतर खूप जास्त मोरल रिस्पॉन्सिबिलिटी येत असते स्वतःवर की काय ना लोक आपल्या शब्दाला मानत असतात. सो मग आपण बोललेला शब्द थोडा प्रमाण मानला जातो. मग पुण्यातल्या कोणत्याही क्लासला न जाता पुण्याबाहेर क्लासला जायचं हे माझं ठरवलं होतं, कारण ते एक होतं. सो मी युनिकॉर्न अकॅडमीला यायचा विचार केला. आणि सांगायचं इतकं की मी दिल्लीला सुद्धा गेलो, पण वन ऑफ द वर्स्ट सिटीज म्हणेन मी. वातावरण इतकं खराब आहे, जेवण तर इतकं बेकार आहे की जगणं खूप खूप मुश्किल आहे. म्हणजे माझ्या मनात इतकं टेरर तयार झाला की दिल्लीला जाणं म्हणजे अवघडच आहे. आता ऍक्च्युली जायची संधी आहे तर मग मला क्लासवाले म्हणतात की सर आम्ही तुमचा सगळा खर्च करू, तुम्ही या दिल्लीला. पण मग तेच माझ्या मनामध्ये जी भीती बसली दिल्लीची की बाई म्हणजे माझ्या घास नाही आहे का दिल्लीला वगैरे जायचा. आणि ऑनेस्टली पुण्यातलं काय वातावरण का खूप जास्त चांगलं पण नाही. दोन्ही वेळा 2023ला मी मेन्स दिली, डेंग्यू झाला. ऑगस्टमध्ये 15 दिवस गेले, मेन्स चालू होती माझी. 2024च्या मेन्सला परत डेंग्यू झाला, परत 10 दिवस गेले. सो सांगायचा उद्देश इतकाच की काय की परिस्थिती काय खूप काही चांगली नाही आहे. सो तुम्ही किंवा पालकांनी या गोष्टीचा थोडा सारासार विचार करायला पाहिजे. समजा म्हणजे आता मी म्हणेन की म्हणजे सर माझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड आहेत, कारण निशांत आणि मला पण माहिती आहे की 4 मेन्स आणि 2 इंटरव्ह्यू दिले ऑनेस्टली इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. आणि इतकं सस्टेन करणं पण खूप डिफिकल्ट आहे. 4 मेन्स देऊन 2 इंटरव्ह्यू दिले ना. आजकाल कसं आहे ना, सगळ्या लोकांचं कसं आहे, लगेच तूप खाल्लं की लगेच रुपये यायला पाहिजे. पण मग ते जरा नाही आहे ना की म्हणजे तितकं सस्टेन स्वतःला करणं ते पण खूप डिफिकल्ट आताच्या फेजमध्ये. आणि आजकालच्या पोरांच्या मध्ये ते पेशन्स नाही आहे. सो सरांसाठी मला वाटतं की खूप म्हणजे सरांनी नगरमध्ये चालू करायचं एक विचार केला, हे पण खूप. कारण आजकाल लोकांना ना काही वेगळं करायचं नाहीये, म्हणजे थोडं वेगळं करायला लोकांना भीती वाटायला लागली आजकाल. सो सरांनी तो मार्ग निवडला, याबद्दल मी सरांचं खूप खूप म्हणजे अभिनंदन करतो सरांचं की नगरमध्ये चूज करताय आणि यू आर डुईंग समथिंग डिफरंट फ्रॉम अदर्स. सो मी सरांचं ते खूप अभिनंदन करतो. आणि थोडंफार म्हणजे माझे मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतो. सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीला विनम्र अभिवादन करून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असून यांच्या विचारांना मनाशी बाळगून माझे 2 शब्द मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. तर सुरुवातीला मला थोडं की माझ्या UPSCच्या जर्नीबद्दल जाणून घेऊया. ऍक्च्युली मी ज्यावेळी लॉकडाऊन लागला 2020मध्ये, मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये लास्ट इयरला होतो. सो सडन लॉकडाऊन लागला, आम्ही घरी गेलो. मग आता घरून असून काय करायचं म्हणून मी पोस्टामध्ये 10वीच्या मार्क्सवर पोस्टमनचा जॉब केला. त्यावेळी मला 10,000 पगार मिळायचा. पण मग कसं असायचं की आठवड्यात एकदा जायला लागायचं, मग टेन्शन नसायचं की मस्त काय 10,000 मिळतात फुकटचं, आठवड्यात एकदाच कामं यायची, काय पत्र काय जास्त यायचे नाहीत. मग ते भारी वाटायचं. मग अर्धा महिने जॉब केला.
पण मग एक की माझा एक मित्र होता, म्हणजे आता मी ज्या काही गोष्टी सांगते त्या ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी ऐकल्यात, पण माझ्या असं काही वेगळं नाही की सांगायला, असं काही म्हणजे खूप साधा माणूस आहे आपण, काही वेगळं नाही. जिथे ज्या गोष्टी सगळ्यांना सांगते तेच मी तुम्हाला सांगते, मी फक्त आता इथे प्रेझेंट आहे. सो तो माझा रूममेट होता जय पाटील, त्यांचे आजोबा मंगळवेढाचा तो, त्यांच्या आजोबांनी पुण्यातले एक इंडस्ट्रियलिस्ट होते अजित शहा म्हणून, त्यांच्याकडे बोलणं केलं की असाच एक विद्यार्थी आहे आणि त्यांना कधी तर मदत लागली तर तुम्हाला मदत करायची आहे. म्हणजे आम्ही 2021 मध्ये त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी एका शब्दामध्ये मला 2,35,000 रुपयांची मदत केली. सो दिल्लीला जाण्यामागचा हेतू म्हणजे मी आता पुढे जे काही सांगेन त्याच्या मागचा तुम्ही कंटेक्स्ट समजून घ्या. फक्त ते शॉर्ट्स युट्यूबवर किंवा इंस्टावर शॉर्ट्स येतात तसं काय करू नका. त्याच्या मागचं इंटेन्शन आणि त्याच्या मागचं काय म्हणजे मेन हेतू काय होता ते निवडण्यामागचं ते कारण काय होतं किंवा माझे विचार काय होते हे जाणून घ्या. सो दिल्लीला जाण्यामागचा क्लासचा हेतू इतकाच होता की मला जायचे जे फायनान्सेस होते, जे मला पैसे लागणार होते ते मॅनेज झाले होते. एका शब्दावर माझ्या अकाउंटवर 2,35,000 रुपये जमा केले होते. सो माझ्या पैशांची काही काळजी नव्हती. आणि दुसरं आहे की क्लास लावण्यामागचा हेतू इतकाच होता की 2 वर्ष किंवा 3 वर्ष विदाउट क्लास प्रिपरेशन केलो आणि त्यानंतर मला जाणीव झाली आयला क्लास लावला असता बरं झाला असता. सो 3 वर्षानंतर काही माणूस आयुष्यामध्ये ना की आता म्हणजे आधी ना खूप डिफिकल्ट होतं, 100 रुपये मिळवणं म्हणजे पण खूप डिफिकल्ट होतं. पण मग आत्ता माणूस ना की फोनवर लाख रुपये आरामात उभा करू शकतो सर. सो मग त्यावेळी असा विचार आला की माणूस पैसे उभा करू शकतो, पण एकदा 2-3 वर्ष निघून गेली ना मग ती 2-3 वर्ष खूप डिफिकल्ट आयुष्यामध्ये ना क्रिटिकल फेजमध्ये, म्हणजे युथचा हा फेज असा असतो ना लात मारायला तिथं पाणी काढायला असा फेज असतो. सो त्या फेजमध्ये 3 वर्ष वाया घालवलं म्हणजे एकदम खूप रॉंग डिसिजन घेण्यासारखं असं वाटलं. सो दिल्लीला क्लासला जाण्यामागचा हेतू इतकाच होता की पैसे मॅनेज होते, सगळं मॅनेज करू शकत होतं आणि माझे मी पोस्टाचे पैसे पण जमा केले होते क्लास करून जॉब करून. सो तो 1,00,000-1,25,000 रुपये ते होते. सो असे 3-3.5 लाख रुपये घेऊन मी दिल्लीला गेलो होतो. सो पैसे मॅनेज झाले होते, क्लास करू शकत होतो आणि ते एक रिग्रेट मानायचं नव्हतं की क्लास लावून प्रिपरेशन केली असती बरं झालं असतं. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी 31 मार्च 2021ला मी रिझाईन टाकलं पोस्टामध्ये. 1 एप्रिल 2021ला सोलापूरमधून ट्रेन पकडली आणि दिल्लीला पोहोचलो. दिल्लीला पोहोचल्यानंतर ऍक्च्युली मला वाजीरामला ऍडमिशन घ्यायचं होतं. वाजीराम देवी म्हणून दिल्लीचा क्लास आहे, चौघे जणांना माहिती असेल ते वाजीरामची जराशी टोकनची सिस्टम आहे. म्हणजे तुम्हाला क्लासला ऍडमिशन आधी पाहिजे असेल तर आधी रजिस्ट्रेशन करायचं, तुम्हाला टोकन भेटलं तरच पैसे भरायचे. मग माझ्यासोबत जो मित्र होता मंगळवेढाचा त्याला टोकन भेटलं आणि मी गावाकडे होता रेंज नव्हती मग मला टोकनच भेटायला. तरी पण मी धाडस करून त्याच्यासोबत गेलो कारण आता ठरलेलं जायचं आहे की म्हणजे एकदा आता ठरलंय म्हणलं ठरलंय जायचं तर जायचं. सो गेलो आम्ही, त्यानं वाजीरामचा क्लास लावला. मग मला तिथं नंतर कळालं की वाजीरामचे जे चांगले टीचर होते ते सगळे नेक्स्ट टाईसमध्ये गेले. मग तिथं मी विचारलं, मग नंतर मला कळालं की वाजीराम जरासं गणल्या वाटायला लागल्या, नेक्स्ट टाईसला ऍडमिशन घ्या. मग मी नेक्स्ट टाईसला ऍडमिशन घेतलं आणि तो माझा डिसिजन खरंच चांगला होता ऑनेस्टली. कारण वर्क कल्चर आणि स्टुडंट सेंट्रिक अप्रोच चांगला होता. म्हणजे मी इथं आलो मी त्या अकॅडमीचं पब्लिसिटी नाही करत आहे ऑनेस्टली, कारण मला काही त्यांनी पैसे वगैरे पण दिलेले नाही. पण एक आहे ना ती की जे काही सत्य घडले ते सत्य तुमच्यासमोर मांडायचा फक्त प्रयत्न करतो. तेच की इंटेन्शन आणि त्याच्या मागचं मला काय म्हणायचे हे समजून घ्या. सो क्लास जॉईन केला, 1 वर्षाचा फुल क्लास प्रिपरेशन केला. पण मग तोपर्यंत ऑनलाईन क्लासेस अवेलेबल नव्हते. आत्ता ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत. आणि दिल्लीतले इन्सिडेन्सेस तुम्हाला माहिती आहेत, मागं फ्लड येऊन मुलांच्या वरती जे काही झालं किंवा फायर इन्सिडेन्सेस जे काही घडू लागले आहेत खूप हॉरिबल झाले दिल्लीमध्ये. सो मी म्हणेन की दिल्लीला जात असाल तर काही पॉईंट नाही आहे, कारण तीच क्वालिटी म्हणजे मला नाही वाटत. आणि दिल्लीमध्ये पण कोण टीचर असतात ज्यांचे अटेम्प्ट एक्झॉस्ट झालेले आहेत आणि ज्यांनी ऑलरेडी दिलेत इंटरव्ह्यू, ज्यांनी मेन्स दिलेले तेच टीचर असतात. आता तसे तोच टीचर जर तुमच्याकडे गायडन्सला अवेलेबल आहे तर काय पॉईंट नाही ना की म्हणजे ऑनेस्टली की काही हरकत नाही की ते जायला. सो लावला क्लास. 2022चा पहिला अटेम्प्ट दिला दिल्लीमधूनच, प्री नाही निघाली. आपलं ठरलं होतं की ते आपलं काय असं मनात काय नव्हतं माझ्या की नाही आता पहिल्याच अटेम्प्टमध्ये IAS व्हायचं आहे. सो आपल्याला स्वतःला माझी लायकी माहिती होती की आपलं कसं साधं आहे आणि आपल्याला 3-4 अटेम्प्ट लागणार आहेत मला माहिती होतं. सो मनाशी ते काय मी बाळगून गेलो नव्हतं की पहिल्याच अटेम्प्टमध्ये व्हायचं आहे. सो जास्त काय लोड आला नाही आणि फ्रस्ट्रेशन आलं नाही. आजकालचे पोरं काय आहे की नाही लास्ट इयरला क्लास लावणार आहे, क्लास झाला की 2 म्हणजे ग्रॅज्युएशन झालं की पहिला अटेम्प्ट देणार आहे काय आणि टॉप 10 मध्ये येणार आहे. प्री उडाली की कळते जरा जास्तच एक्सपेक्टेशन केलं वाटायला लागली, मग लोड यायला चालू होते. मग माझ्या मते मी काही ते एक्सपेक्टेशन केलं नव्हतं की म्हणजे असं मी स्वतःवरून काही एक्सपेक्टेशन केलं. तर मला माहिती आहे की ॲव्हरेज स्टुडंट आहे आणि आपण गावाकडं आलोय, मराठी आहे आणि जरा वेळ लागणार आहे आपल्याला. सो पहिल्या प्री नंतर एवढा काही लोड आला नाही. पण प्री झाल्यानंतर
2022ची प्री झाल्यानंतर माझ्या मित्रानं टेस्ट सिरीज लावली होती. मेन्सची टेस्ट सिरीज लिहायला चालू केली. मेन्सचा कंटेंट गोळा करायला चालू केला. म्हणजे ती गांधीजींची ती स्ट्रगल स्ट्रॅटेजी आहे ना, ती इथे अप्लाय होत्या. प्री एक्झाम देणं म्हणजे स्ट्रगल आहे, पण प्री क्लिअर झाल्यानंतर मुवमेंट गांधीजींनी सस्पेंड केली. त्यानंतर तो जो ट्रूस पिरियड आहे, त्या ट्रूस पिरियडमध्ये तुम्ही एनर्जी रिकूप करायची असत्या. ती एनर्जी रिकूप करणे म्हणजे काय की प्रिपरेशन फेज तुम्ही स्ट्रॉंग बनवणं. जे मोठे लोक आहेत ते मोठे उगाच नाही झाले, त्यांचे विचार त्यांना मोठे करतात. सो त्या फेजमध्ये मी मेन्सची प्रिपरेशन करून घेतली. GS2 GS3च्या सिलेबसच्या माझ्या स्वतःच्या नोट्स काढल्या. ऑप्शनल माझा प्रिपेअर करून घेतला. 2023मध्ये मी जानेवारीमध्ये पुण्याला आलो, कारण पैसे संपलेले, दिल्लीमध्ये राहू शकत नव्हतो. सो एक की माझ्या डिसिजन मागे माझी परिस्थिती होती की जे काही डिसिजन, आणि मे बी देवाचं मे बी वाटत होते की देवाला थोडं असंच घडायला पाहिजे. सो मे बी योग्य डिसिजन योग्य वेळी घेत गेलो. पुण्याला आलो. पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि 2022ला प्रीमध्ये ज्या चुका केल्या होत्या की PYQ वगैरे अनालिसिस केल्या नव्हत्या प्रिलिम्सचे, पोरं काय करतात की करंट अफेअर्सच्या मागे लागतात आणि जे की मेन स्टॅटिक आहे कोर, ते स्टॅटिक विसरूनच जातात. आज एका क्लासचा व्हिडिओ बघायचा, उद्या एका क्लासचा व्हिडिओ बघायचा आहे, अर्ध्या रात्री युट्यूबवरची व्हिडिओ बघायला घालवतात. अरे भाई, तू स्वतः सेल्फ स्टडी कधी करणार? व्हिडिओ करणार तर स्वतः सेल्फ स्टडी कधी करणार? स्वतःला कधी देणार? सो 2022मध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या 2023मध्ये चुका केल्या नाही. प्रत्येक एक एक्सपिरियन्स आला होता की बाबा काय घडलंय आपलं, म्हणजे काय चुकलं याचा अंदाज होता. सो जे PYQ होते त्याची उत्तरं मी 2022मध्ये बरोबर देऊ शकलो नव्हतो. सो PYQचं अनालिसिस 2023मध्ये चांगलं केलं. टेस्ट पेपर 2022ला सोडवले नव्हते, 2023ला टेस्ट पेपर सोडवले. मग आता पोरांचा डाऊट आहे की सर आता मग मी पेपर किती देऊ? 30, 40 म्हणजे किती देऊ? म्हणजे हे काय की प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट वेगळा आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे निशांतला वगैरे पण माहिती असं की मला थोडं आर्ट अँड कल्चर, एन्व्हायरमेंट किंवा माझा थोडा स्ट्रॉंग पॉईंट आहे. सो मग मला माहिती आहे की माझं वीक पॉईंट म्हणजे की जास्त रिव्हिजनची गरज कशाला? इकॉनॉमी जरा कन्सेप्च्युअल आहे, रट्टा मारला की लक्षात राहत नाही. मग आपण काय करतो की नको तिथे रट्टा मारा. सो ना एक खंत माझ्या मनाशी होते की आपण CSEच्या मेन्सला माझं 100% दिलेलं नाही. सो प्रत्येक विद्यार्थ्यांना हे कळत असते, जोपर्यंत तुम्ही स्वतः रिफ्लेक्ट नाही करणार ना. रिफ्लेक्ट म्हणजे काय की डोळं झाकून स्वतःला एक थोडा वेळ देणं की मी जे करतोय ते बरोबर करतोय का नाही, मी जे केलंय, मी आता एक्झाम दिली ती मी माझं 100% माझं दिलंय की नाही. जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्शन येणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणं खूप डिफिकल्ट आहे. ऑनेस्टली सांगतो, 2023च्या मेन्सला मला अजिबात माझं सॅटिस्फॅक्शन आलं नव्हतं. मग माझी फॉरेस्टची मेन्स होती, दोन्ही ऑप्शनल नवीन होते, फॉरेस्ट्री आणि जिओलॉजी ऑप्शनल होता. सो आणि मग 50 दिवसाचा गॅप होता. 50 दिवसामध्ये दोन्ही ऑप्शनल नवीन प्रिपेअर करणं खूप हार्क्युलस टास्क होता. प्रिपेअर करायला चालू केलं, पण एक मनाची खंत होती की काय की आपण CSEला मी 100% देऊ शकलो नाही. फॉरेस्टला मला चांगला अभ्यास करायचा आहे, खूप चांगला फॉरेस्टला 50 दिवसाचा अभ्यास केला. नागपूरला मेन्स द्यायला गेलो, मी निशांत वगैरे सोबतच होतो. असं वाटलं होतं, सगळं परम्युटेशन कॉम्बिनेशन वगैरे लावलं, माझे पेपर राहिले होते, काही डाऊट नव्हता. पण जे काही लिहिलं होतं खूप क्वालिटी लिहिलं होतं, कारण टेक्निकल सब्जेक्टचं कसं असतं की कमी शब्दात चांगलं मांडलेलं जास्त मार्क मिळतात. सो ते कॉन्फिडन्स होता की इंटरव्ह्यूला चांगलं, म्हणजे फायनल सिलेक्शनचं काय माहित नाही, पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यूचा तरी कॉल येईल असं वाटलं होतं. आणि UPSCच्या जी प्रिपरेशन करणार त्या मुलांना माहित असते की ढोलपूर हाऊसला जायची संधी मिळणं म्हणजे खूप चांगलं असते. ते भारी वाटत असते की आता मग त्यावेळी जसं हवं होतं की ढोलपूर हाऊसला जायला मिळणार आहे आपल्याला, कारण कसं पण कॅल्क्युलेट केलं की माझा स्कोर 600च्या वर जातच होता. मग कट ऑफ पण त्या आसपासच होता. मग मला वाटत होतं कट ऑफ पण क्लिअर होईल. जानेवारीमध्ये रिझल्ट आला, निशांतचा अक्षयचं वगैरे मेन्स क्लिअर झाली, माझी आणि सत्पात्रांची मेन्स नाही क्लिअर झाली. 15 दिवस कोम्यात गेलो. म्हणजे कळालं म्हणजे की खूप जास्त एक्सपेक्टेशन, म्हणजे रिझल्टशी असोसिएट झालं होतं की होईल होईल होईल, नाही झालं. त्यानंतर फॉरेस्ट मेन्सचा मार्कशीट आले, कट ऑफ लागला होता 605, मला पडले होते 603. सो त्या 3 मार्कामध्ये माझे वगैरे मेन्स उडाले. पण मग या अपयशातून आपण काय शिकू शकतो तर काय की ती जी फिनिश लाईन होती खूप जवळ आली होती, खूप म्हणजे खूप जवळ आली होती. म्हणजे असताना ते अपयशातून आपण शिकायला पाहिजे. तर काय शिकायला पाहिजे तर हा कॉन्फिडन्स शिकायला पाहिजे आणि हा ऑप्टिमिझम आपण अपयशातून शिकायला पाहिजे. आपण करू शकतो, मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी 100% मला दृढ झाला. पण मग त्यानंतर माझ्या मनात काय डोक्यात काय कॅल्क्युलेशन चालायला लागलं की फॉरेस्टची मेन्स काढणं जरा सोप्या वाटायला लागलं, CSEची मेन्स काढणं जरा लय अवघड वाटायला, आपला काय घास नाही असं वाटायला लागलं. मग 2024ची मी परत प्री द्यायला चालू केली. मी म्हणायचो की निशांत वगैरे भाई CSEची प्रीचं काय मला काय लोड नाही आहे, पण फॉरेस्टची प्री निघायला पाहिजे. खूप जास्त प्रयत्न केला. रिझल्ट आल्यानंतर मी CSEचा रिझल्ट पण चेक केला नाही, फॉरेस्टच्या लिस्टच्या प्रीमध्ये माझं नाव नव्हतं. खूप जास्त डिसअपॉइंट झालो.
मी माझ्या मित्रांना म्हणायचं आयला माझ्या फॉरेस्ट निघायला नाही राव, आणि ती पोरं म्हणायची साल्या तुझी प्री तर निघायला, आमची प्री पण निघायला नाही, राडा लागलायस. सो मग एक की खूप जास्त असं झालं होतं. पण मग त्यावेळी कळून चुकलं की आता काय फॉरेस्ट द्यायचा सेकंड चान्स नाहीये, काय ते जायचंय की फुल ऑन CSEच्या मेन्सवरच जायचंय. मागच्या वेळी माझं ऑप्शनलचं 215 पडले होते, यावेळी ऑप्शनलच्या 7 टेस्ट लिहिल्या 2024ला. मला माहिती होती की माझा GSचं स्पीड खूप जास्त आहे, खूप जास्त नाही म्हणजे खूप जास्त पण नाहीये, पण आहे म्हणजे पेपर तरी करू शकतो इतकं तरी स्पीड आहे आपलं. सो GSचा फुल लेनचा एकच पेपर लिहिला. सांगायचा उद्देश काय की तुमचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखा. मी पेपर लिहू शकत होतो, माझं पेपर कव्हर करत होतो, तर मूर्खासारखं पेपर लिहिण्यामध्ये काही पॉईंट नव्हता. म्हणजे आता मी रिफ्लेक्ट करतोय, म्हणजे तुम्ही म्हणाल की हा आता सिलेक्ट झाला म्हणजे शाणा आला काय सांगायला असं काय ते म्हणशील. मी आता रिफ्लेक्ट करतोय म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर. मग तेच की डिसिजन योग्य आहे असं काय वाटतंय की त्यावेळी पण म्हणजे कंटिन्युअसली निशाण माझ्यासोबत होता, सोबत मेन्सला वगैरे होतो आम्ही. सो त्यावेळी त्याला पण माहिती आहे मी एकच GS1चा फुल लेंथ पेपर लिहिला, त्यानंतर ठरवलं की एकही पेपर लिहायचा नाही. पण ऑप्शनला मार्क कमी पडले होते, ऑप्शनला इम्प्रुव्हमेंटची खूप गरज होती, ऑप्शनलचे सगळे पेपर लिहिले, मेन सिलेक्ट झालो. त्यानंतर काय ना 2 अटेम्प्ट झाल्यानंतर जो मार्क्स असतो ना की UPSCच करायचं आहे तो सगळं निघून जाते की मग त्यानंतर कळते की भाई आता आपल्याला जॉब पाहिजे आहे. मग त्यानंतर सप्टेंबरमध्ये CFFची एक्झाम दिली, असिस्टंट कमांडरची UPSCच घेत्या. प्री आणि मेन्स एकाच दिवशी असते, दोन्ही क्वालिफाय झाली. नोव्हेंबरमध्ये माझे फिजिकल असते, फिजिकल क्वालिफाय झालं, मेडिकल क्वालिफाय झालं. आणि त्या एक्झामचा उद्या माझा इंटरव्ह्यू आहे 4 जूनला, UPSCचा माझा उद्या इंटरव्ह्यू आहे. पण मी जाणार नाही ऍक्च्युली, कारण काय मी म्हणजे ऑनेस्टली काय फायदा नाही आहे ना, कारण एखाद्या दुसऱ्या मुलगीला संधी मिळू शकते. ऑलरेडी मी सिलेक्टेड आहे, परत मग जाणार. MPSC मध्ये ते खूप चालू आहे, एक 5-6 पोस्ट मिळायचे असं पोरं 5 पोस्ट सलग काढल्या. अरे भाई दुसऱ्याला संधी मिळते ना, दुसऱ्याला पण आनंद घेऊया ना त्या संधीचा. सो उद्या काय मी इंटरव्ह्यू जाणार नाही. सो मग म्हणायचं काय की दुसरे ऑप्शन एक्सप्लोअर करायला चालू केले की कारण ते खूप गरजेचं होतं. आणि घरची काही परिस्थिती काही तोफ नव्हती. दादा आर्मीमध्ये शिपाईमधून जॉईन झाला होता, सो तो एक माझ्यासाठी बॅकअप होता. आणि माझा कॉलेजचा मित्र होता अक्षय सोळंकर म्हणून, त्यानं मला मदत करायची. मग तो मला फोन करायचा, पैसे आहेत का आज? म्हणून आहेत पैसे, काय पाठवू नको वगैरे. तरी पण मग मोबाईल फोन ठेवला की 1-2 मिनिटांनी मेसेजचा 4,000 5,000 हॅज बीन क्रेडिटेड टू युअर अकाउंट. सो मग ते असं नाही खूप म्हणजे की चांगले आयुष्यामध्ये मित्र कमावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला म्हणजे त्यावेळी खूप वाटत नव्हतं, पण तेच की चांगले मित्र असणं खूप गरजेचं आहे. ते अशा चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडत गेल्या, माहीत नाही, मे बी लक माझ्यासोबत होतो किंवा गॉड्स ग्रेस माझ्यासोबत होता. आणि ते आहे नाही की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह ते असते. मला वाटतं की ते मला फेवर करत होतं प्रत्येक वेळी. सो मग नोव्हेंबरमध्ये झाली आणि डिसेंबरमध्ये माझी मेन्स निघाली. सो मेन्स ज्यावेळी निघाली आय थिंक त्यावेळी पण मी बाहेरच. आणि हां ज्यावेळी मेन्सचा माझा रिझल्ट आला त्यावेळी पप्पांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं होतं, कोल्हापूरच्या DY पाटील हॉस्पिटलमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पप्पांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जायचं आणि आदल्या दिवशी संध्याकाळी माझा रिझल्ट आला. सो रिझल्ट आला 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल बाहेर पडलं. त्यावेळी मला कळालं की 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू. मग माझी स्थिती काय झाली होती याचा रिअल लाईफ काय एक्सपिरियन्स केला असेल तर निशांत होता, कारण माझी खूप जास्त फाटली होती. कारण म्हणजे ऑनेस्टली की एका महिन्यामध्ये UPSCची प्रिपरेशन करणं म्हणजे खूप ऑनेस्टली खूप ते की खूप बॅक ऑफ द माइंड खूप जास्त कॅल्क्युलेशन चालायचं. मग त्यावेळी मी निशांत वगैरे आणि मग ती कोमल वगैरे ती होती, त्यांना म्हणायला काय राव अजून एक 15-20 दिवस मला दिले असते तर चांगले वगैरे तयारी करून गेलो असतो. मग निशांत वगैरे त्यावेळी म्हणायचे की कमी वेळात माणूस चांगल्या प्रकारे चांगला अभ्यास करू शकतो. सो कारण जास्त मग ते त्या गोष्टी आता रिफ्लेक्ट करतोय. म्हणजे आता पाठीमागे बघताना वाटतं की पहिल्या फेजमध्ये इंटरव्ह्यू आला खरं चांगलं झालं, कारण नंतरच्या इंटरव्ह्यूच्या पोराचं सिलेक्शन झालं नाही. असं काही नाही की म्हणजे माझ्यासोबतचं झालं नाही की बाकीच्यांचं झालंय, पण मग तेच की खूप काहीतरी आपण धागे धरून लावत बसतो ना, हे असं घडलं तसं घडलं, हे झालं त्यामुळे झालं यामुळे झालं. मग असं मी पण आता करत असतो की बरं झालं पहिल्याच फेजमध्ये झाला. 20 जूनला इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी पुण्यात आलो 1 दिवस. त्यानंतर गावी गेलो, पप्पांचं ऑपरेशन करायचं होतं, दुसरं किडनी स्टोनचं ऑपरेशन केलं, घरी राहिलो, परत पुण्याला आलो कारण पुढची प्रीचा अभ्यास करायचा होता. मी लिस्टमध्ये नाव येईल अजिबात मला वाटत नव्हतं, फक्त एक इन्स्टिंक्ट होतं की होऊ शकते असं वाटत होतं, पण होईल याची काहीच गॅरंटी नव्हती ऑनेस्टली. पण मग मी माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर पहिला कॉल निशांत केला होता बाहेर आल्यानंतर डोलपूर हाऊसमध्ये, भाई असं असं झालंय. मग तो मला काय सांगायचं की भाई मी तुझी पहिली मुवमेंट कॅप्चर करून ठेवल्या आणि मला वाटतं की म्हणजे त्याला असं वाटायचं की माझं होईल. मग त्यानंतर मग परत पप्पांचं क्रिएटिन वगैरे वाढायला लागलं म्हणून मी परत गावी गेलो, पप्पांना दाखवून घेतलं आणि असं ठरलं की म्हणजे पप्पा म्हणाले की घरात जरा राहून जरा बोर व्हायला लागले. मग आमचं ठरलं की बकऱ्यात जायचं आहे.
मग आम्ही बकऱ्यात गेलो आणि मग रिझल्ट येणार होती याची कल्पना होती की इन्सायडर आहेत UPSC मध्ये की म्हणजे ती 22ला येणार की 21ला येणार एवढं माहित होतं, पण रिझल्ट येणार एवढं माहित होतं. पण मला तेच की आता रिझल्ट येणार म्हणून काय आयुष्य कसं जगणं सोडून द्यायचंय का, नॉर्मल आयुष्य तर माणूस जगायचंच आहे ना. सो मग काय की शेवटी गेलो बकऱ्यात वगैरे. आणि त्या दिवशी आणि एक किस्सा जो आहे की तो खराच आहे. 10 मार्चला मी लायब्ररीतून प्रीचा अभ्यास करायला येत होतो. 10 मार्चला 11 वाजता मी बाहेर पडलो लायब्ररीतनं आणि राधिका बेलच्या समोर माझा मोबाईल चोरीला गेला. तिथून पळत मी पोलीस स्टेशनमध्ये पण गेलो. तिथून पुढे दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये नाव नाही घेणार कारण नाव घेण्यात त्यात काय पॉईंट नाही. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्यांनी म्हणजे त्या रात्री गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही ऑनलाईन असं वेबसाईट आहे, तुम्ही तिथे कंप्लेंट रजिस्टर करा. आणि मी निशांत सोबत होतो, तासभर बसलो तर काय साईट वगैरे काय चालतच नव्हती. म्हटलं आता ठीक आहे गेला जाऊ दे. म्हटलं आता काय करू पण शकतो, आता साईट ओपन होत नाही, ते पण काय करणार आम्ही पण काय करणार. मग सोडलो डोक्यात मी कॅल्क्युलेशन करणार. आमचा एक मित्र होता बीडचा मयूर जोडगे म्हणून, त्यांना जरा इकडे तिकडे मोबाईल फिरवले, जरा त्याचा PIR जरा चांगला आहे. मग जरा 2-3 PIला 2-3 4-5 PSIला वगैरे त्यांनी फोन लावला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशन गेलो आणि माझ्या मित्राचे पप्पा मुंबईला सिनियर PI आहेत. त्यांनी सांगितलं की तुझा मोबाईल काय चोरीला गेलेला नाहीये, तुझा मोबाईल हिसकावून घेतलाय. सो हा हिनियस क्राईम आहे आणि याच्यावर FIR लॉन्च करायला पाहिजे, तू पोलीस स्टेशन जाऊन असं सांगितलं असतात. सोबत दुसऱ्या दिवशी जे काय होती माझी रितसर म्हणजे एकदम ती आहे ना भारी ट्रीटमेंट वगैरे, मग एकदम FIR वगैरे लिहून घेतली माझ्याकडून. त्यांनी ट्रॅकिंगला वगैरे टाकला. सो की जी पहिला ज्यांची चुकी झाली होती की करायला म्हणजे त्यावेळीच करायला पाहिजे होतं, पण मग त्यांनी चुकी सुधारली. शेवटी माणूस आहेत, चुका होत असतात. त्यांनी माझी दाद घेतली. मग आता मोबाईल सापडतोय नाही सापडतोय यामध्ये त्यांचा काय हात नाही. शेवटी सिस्टीमचा भाग आहे. ट्रॅक तर झाला पाहिजे ना, जर नाही झाला तर त्यात काहीच करू शकत नाही. सो 22 ते झालं 10 मार्च. मग 22 एप्रिलला मी बकऱ्यातच होतो. त्या दिवशी मी बेळगावमध्ये होतो आणि आमच्या मावशीच्या दिराची बकरी कातरायची म्हणजे लोकर कातरायला चालू होती. म्हणून मी आणि माझा मावस भाऊ बेळगावच्या या भागात त्या भागात जायचं होतं. आणि ऑनेस्टली त्याच दिवशी सकाळी 11 वाजता बेळगाव पोलिसांनी माझी गाडी पकडली. आणि मी निशांतला फोन केला आणि निशांत भाई बघ की कोण ओळखीचा असेल तर गाडी बिडी सोडायला, कारण पैसे नव्हते तर देणार कुठनं. आणि प्रिपरेशन बेसमध्ये हेच असते की काय बी करून पैसे वाचवायचे. सो मग पण माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स होतं, इन्शुरन्स होतं आणि RC बुक होतं. मी मॅडमला काय म्हणलं की मॅडम मान्य माझी चुकी झाली, पण चुकी सुधारायची तुम्ही मला संधी देऊ शकताय. PUC नव्हती माझ्याकडे आणि PUC 100 रुपयाला मिळते. मी मॅडमला काय म्हणलं 5 मिनिटं त्यांनी PUC काढून घेऊन येतो, एक चांगला की मला वर्षभरासाठी PUC तर मिळेल. मग त्यांनी मला ते ऐकलं आणि मला म्हणजे की काय ते कन्व्हिन्स केलं मॅडमला की मॅडम सोडून द्या. मग त्यांनी मला दिलं सोडून. मग मी गेलो आणि मग 2-2:30 वाजता वगैरे निशांतचाच फोन आला की भाई तुझ्या लिस्टमध्ये नाव लागले, 551 रँक आला. सो मग ती खूप भारी फिलिंग असते की म्हणजे ऑनेस्टली की कारण जे पहिल्यावाला जे असते ना एनर्जी की पहिल्याच दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये येणार आहे, त्यानंतरची ती एनर्जी सगळी निघून गेली होती. त्यानंतर असं वाटलं की भाई काय येऊ दे, फायनल लिस्टमध्ये रँक तरी येऊ दे, काही तर जॉब तरी भेटेल म्हणजे असं वाटायला लागली फिलिंग. आणि ती खूप म्हणजे ऑनेस्टली ती खूप सगळ्याच पोरांची तशी फिलिंग असते. कारण पेशन्स नावाची चीज राहत नाही, म्हणजे खूप अँशियस फील व्हायला चालू होते. आणि मी ही पण गोष्ट बोलून दाखवली होती की मला खूप जास्त हेल्पलेसनेसवाली सिच्युएशन येत होती. कारण UPSCचं आज ना उद्या काहीतरी करू शकतो, UPSC मध्ये नाही तरी MPSC मध्ये काही ना काही करू शकतो याची तरी थोडीफार खात्री होती. पण घरची सिच्युएशन डिस्टर्ब झाली होती, याबद्दल खूप जास्त फिलिंग येत होतं की म्हणजे आई वडिलांनी आपल्याला काय शिकवलं तर त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्यांच्या सोबत असलो पाहिजे. सो पप्पा ऍडमिट असायचे आणि दवाखान्यावर घेऊन जायचे आणि मला माझी प्रीची पण प्रिपरेशन करायची होती. सो सोबत राहू शकत नव्हतं, सारखं येणं जाणं असायचे. काय झालं तर जरा जास्त झालं की घरी जायचो, परत यायचो, रेल्वेने प्रवास चालवायचा जनरलच्या डब्यातून. सो असायचं खूप जास्त हेल्पलेसनेस वाली सिच्युएशन येत होती. मी ती बोलून पण दाखवली होती. पण मग तेच की एक तो वाईट काळ असतो, तो जो फेज असतो, त्या काळामध्ये आपण पीचवर टिकलं पाहिजे. त्या काळामध्ये तुम्ही जितकं टिकाल तितकं चांगलं मोठं व्हाल असं मला वाटत असतं. सो चांगला रिझल्ट आला ऑनेस्टली. त्या दिवशी बकऱ्यामध्येच होतो. मग जे काय मग मीडियाने वगैरे सांगितलं की काय की बकऱ्यात राहून बकऱ्यांच्या मागं वगैरे फिरून UPSCची वगैरे प्रिपरेशन वगैरे केली. मग त्यामध्ये मला नंतर मग ते ना की माणूस ना जरा ते मला जरा ते शाहू फुले आंबेडकरांचा जास्तच प्रभाव आहे माझ्या विचारांच्यावर. मग त्यानंतर मला खोटं बोलायला वगैरे आवडत नाही. मग मला एका म्हणजे ते युट्यूबवाल्याला बोलवून मला सांगायला लागलं की भाई माझं काय घडलेलं नाही आहे. या 3-4 वर्षाच्या काळामध्ये मी एकदाही बकऱ्यामध्ये म्हणजे फुल टाइम महिनाभर किंवा 15 दिवस असं काही गेलेलं नाही. गेलोय मी बकऱ्यामध्ये तेवढं 4-5 दिवसासाठी, कारण ते आहे ना की शेवटी आपला व्यवसाय आहे म्हणून भारी वाटते बकऱ्यात वगैरे जायला.
सो जायचं तेवढंच कंटाळा आलेला असते, फ्रेश होऊन यायचं. पण मग फुल टाइम कधी गेलो नाही आहे. UPSCची फुल टाइम प्रिपरेशन केलेली आहे दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून. COEP सारख्या चांगल्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे. 10वीला सुद्धा 96% पडल्यात, 12वी सायन्सला सुद्धा 89% पडल्यात. सर ठीक आहे, जी बॅकग्राऊंड कलर केलं जाते ते तसं नाही आहे की म्हणजे की करू शकतोय. इच्छाशक्ती दृढ असेल तर कोणीही करू शकतोय. पण मग माझं जे इमेज पोर्ट्रेट केली जात होती, मला असं ते आता जी UPSC MPSC करणाऱ्या पोरांच्या मध्ये बघितलं असेल की ती लाट वगैरे काहीतरी आले, असं काहीतरी मीम्स येऊ लागल्यात. मला त्या लाटेचा भाग बनायचा नव्हता, कारण त्याच लाटेतले जाऊ दे, मी टाळतोय आता काय नाही. कारण सरांना पण माहिती आहे, कारण काय सिच्युएशन आहे पुण्यामधले ना, लोंढेच्या लोंढे विद्यार्थ्यांच्या पुण्यामध्ये येऊ लागल्यात, पण त्यांना मागं कधी परत जायचं हे समजत नाहीये. म्हणजे कुठं थांबलं पाहिजे हे तुम्हाला कळालं पाहिजे. थांबलं जरी हे म्हणजे जरी थांबणं हे माहीत नसेल तरी तुम्हाला बाकीचे ऑप्शन एक्सप्लोअर करायला पाहिजे हे सुद्धा कळायला पाहिजे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी मनस्थिती काही कामाची नाहीये. ती कुणाला झेपतंय? ज्यांच्या आई वडिलांनी खूप काही मिळवून ठेवलंय त्यांना काय केलं तर चालतंय ना. आपल्या आईवडिलांनी काय म्हणजे माझ्या काय आईवडिलांनी काय जास्त काही मिळवून ठेवा नाही, जे काय करायचं ते मलाच करायचं होतं. आणि UPSC मध्ये पुढचा अटेम्प्ट द्यायचा याच्या मागचं मोटिवेशन इतकंच होतं. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं होतं. सिव्हिल इंजिनिअरिंग घेण्यामागचं कारण हेच होता, UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये अपयशी झालो तर सिव्हिलच्या नादात कुठेतरी कॉन्ट्रॅक्टवर बनवून स्वतःचं पोट तरी भरू शकतोय, आई वडिलांची किंवा घरची काळजी तरी करू शकतोय. कारण एक आहे ना की ती एक जी जबाबदारी म्हणजे ती एक गोष्ट असते ना, ती माणसाला जबाबदारीची जाणीव झाली ना की ते थांबू देत नाही. म्हणजे की परतीचे दोर सगळे कापलेले होते माझ्यासाठी, कुठंतरी झगडत राहणं हेच गरजेचं होतं. सो तो काठीचा ना का कशाचा तरी आधार घेत पुढे जात राहणं माझ्यासाठी भाग होतं. सो त्या म्हणजे त्या काळामध्ये मी MPSCची प्री सुद्धा दिली होती, राज्यसेवेची प्री सुद्धा दिली होती. मी गटबची सुद्धा प्री दिलेली आहे, पण माझी काय प्री क्वालिफाय व्हायला नाही. आणि प्रत्येक एक्झामला वेगळी स्ट्रॅटेजी असत्या. म्हणजे मी प्रिपरेशन करायच्या वेळी आमच्या घरातलं वगैरे दादाचं वगैरे काय म्हणणं असायचं, हां आता UPSCची प्री वगैरे केलास की मग राज्यसेवा आणि गट तर इझिली निघून जायला पाहिजे तुझं. असं काहीही नाहीये. प्रत्येक एक्झामचा एक वेगळा डिमांड आहे. प्रत्येक एक्झामचा अभ्यास करायची एक स्ट्रॅटेजी वेगळी आहे. ती स्ट्रॅटेजी तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. तुम्हाला जे एक्झामचा नॅक समजला पाहिजे की तुम्हाला कळायला पाहिजे की त्या एक्झामची डिमांड काय आहे. UPSCची काय डिमांड आहे, थोडंसं अनालिटिकल आहे, थोडंसं PYQ अनालिसिस आहे, थोडं आन्सर रायटिंगवर जास्त फोकस आहे. पण गटबचं तसं नाहीये, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. मग तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये मास्टर्स असलं पाहिजे. तुम्हाला जे मागच्या 10-15 वर्षामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह MPSC देऊन गेले ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही रेफर करायला पाहिजे. पोरं काय करतात, क्लास करतात आणि मग क्लासच्या म्हणजे सर राग मानून घेऊ नका, म्हणजे मी काय बोललो तर, पण कारण आय डोंट नो की खूप जास्त म्हणजे ते ना ऑनेस्टली म्हणजे माहित नाही की म्हणजे बोलावं नाही बोलावं, खूप जास्त संभ्रम आहे, कसं घेते कोण व्यक्ती काय कळत नाही. कारण पण ठीक आहे, म्हणजे जे काय असेल ते मी स्वतःच्या जबाबदारीनं बोलतो. आय टेक ओन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय वर्ड्स. की म्हणजे आणि काय ना, 1 वर्षामध्ये एखाद्या एक्झामचा सिलेबस कम्प्लीट करणं हे क्लाससाठी पण खूप डिफिकल्ट आहे ऑनेस्टली. कारण सर्वांना माहिती आहे की तो पोरांना 2-3 वर्ष प्रिपरेशन करून निघत नाही आणि टीचरांनी कसं 1 वर्षात शिकवायचं सगळं. आणि पोरांची काय अपेक्षा, सर 1 वर्षाचा क्लास व्हायला पाहिजे बघा, बाकी काय सांगू नको आम्हाला. आधीचे बिरदेवजी जरा घरचे तुमचा खडतर प्रवास जर सांगितलं तर आम्हाला प्रेरणा मिळेल. एकच की न सांगण्यावरचा हेतू इतकाच की आपलं ठरलेलं सिंपल 4-5 फंडे, परिस्थितीचा अजिबात बाऊ करायचा नाही. सो सांगतो, 4थीला स्कॉलरशिपला होतो, स्कॉलरशिपला बसायला असं लय वाटलेलं, पण 4थी स्कॉलरशिप 2 मार्कांनी गेली, 264 पडले, 266ला मेरिट होतं. 7वी स्कॉलरशिपला काय लांबपर्यंत सिलेक्ट झालं नाही, टाइमपास केला. शिक्षकांना त्या ना ते नावाजलेला गुरु तीवाली म्हणाय बघा, तीवाली माझ्यामध्ये आपलीकडे 7वीला, पण मग 4थीला आणि 7वीला सिलेक्ट झालो नाही, याची खूप जास्त खंत होती, म्हणून 8वीला NMMSला सिलेक्ट झालो. आमच्याकडे गारगोटी म्हणून गाव आहे, मग तिकडे SBIची ब्रांच होती, तिथं बँक उघडायला द्यायला लागते, पण STने गेलो तर पैसे द्यावे लागते, म्हणून हात करून 2 व्हीलरनं जायचं,
कारण तेवढेच पैसे वाचले तरी उपयोगाला तरी येतात. 10वीची परीक्षा झाली. 10वीची परीक्षा झाल्यानंतर ट्रॅक्टरवर कामाला गेलो, शेणखत भरलं, विटा भरायला गेलो, खडी भरायला गेलो, काही कमीपणा वाटून घेतला नाही. म्हणजे असं 7वी 8वीमध्ये सुट्टी झाल्यानंतर ते ऊस गेल्यानंतर भाताची तयारी करायला ते वेचायचं वगैरे असते बघा, ते वेचायचं आमचा पोरापोरांचा पुट्टा पण असायचा की घ्यायचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे. या वर्षीच कॉन्ट्रॅक्ट त्यावेळी जायचे लोकांना. सो कोणतेही काम करायला कमीपणा नाही वाटला. कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर मला स्कॉलरशिप मिळायची वर्षाला 80,000 रुपये CSR थ्रू. पण मग तेच त्यामध्ये कॉलेजची म्हणजे फी आणि हॉस्टेलची फी भागायची, मेसची फी भागायची नाही. पण घरी पैसे मागायचे कसे, असतील तर देतील ना. सो घरी पण मी पैसे मागायचे नाही. सो स्वतः पैसे मॅनेज करू लागलो. कॉलेजमध्ये कमवा आणि शिका योजनेमध्ये काम करू लागलो. तासाला 60 रुपये मिळायचे. सो माझ्या महिन्याचं मेसचं बिल मी स्वतः मॅनेज करायचो. सो इतकं तुम्ही म्हणजे ती जी मी मगाशी बोललो बघा रिस्पॉन्सिबिलिटी, ती रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ना, सो आयुष्यामध्ये सक्सेस होण्यामागचं कारण एकच असायचं की माझी परिस्थिती जी पोचण्यासाठी मला कायम टोचत असायचं. माझ्या या आयुष्यामध्ये प्रयत्न इतकंच असायचे की ते परिस्थिती पोचणारे काटे एक ना एक काढत राहायचं, हे माझा प्रयत्न असायचा. सो तुम्ही प्रामाणिक असाल, तुमचे प्रयत्न प्रामाणिक असाल तर समाजामध्ये खूप जास्त दानशूर व्यक्ती आहेत, त्या तुम्हाला नक्की मदत करायला पुढे येतात. पण तुम्ही स्वतःची क्वालिटी दाखवली पाहिजे. सो माझ्या बाबतीत पण तेच गेलं. योग्य वेळी योग्य लोक भेटत गेली, योग्य लोकांची साखळी बनत गेली आणि मी फक्त निमित्त होतो. आणि त्या निमित्ताने मी फक्त कार्य करत गेलो. माझ्या हातून पण चांगलं काम करत गेलं, चांगला अभ्यास घडला, चांगले मित्र भेटले, व्यसनापासून लांब राहिलो. जो काय मी तुमच्यामुळे घडलोय तो मे बी त्यांच्यामुळेच आहे, सगळ्यांच्यामुळे. येस, बाकीच्यांचे प्रश्न असतील तर लवकर घ्या. 5 ते 10 मिनिट आहेत आपल्याकडे प्रश्न उत्तरासाठी. नंतर आपल्याला बाकीचा पुढचा प्रोग्राम आहे. सर, आपला जो प्रवास आहे तो फार प्रेरणादायी आहे आणि त्यातून खरोखर सगळ्यांना प्रेरणा मिळाली असं वाटतं. की इंजिनियर DR शेंडगे हे स्वतः इंजिनियर आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा काहीतरी मोठा झाला पाहिजे. नोकरीवाला असेल तर तो विचार करतो माझा मुलगा नोकरीमध्ये मोठा झाला पाहिजे, बिझनेसवाला असेल तर बिझनेसमध्ये. पण एक सामान्य नोकरीमध्ये आहे. मला वाटतं माझा एक छोटा मुलगा आहे, तो 5th मध्ये आहे. तर आता मी ऑलरेडी सरांकडे एकदा पूर्वी जाऊन रूट्स अकॅडमीला जाऊन आलेलं आहे. तर मला वाटतं की मी नाही कलेक्टर होऊ शकलो, पण माझा मुलगा व्हायला पाहिजे, तो चांगल्यापैकी मेरिट व्हायला. तर एक काय असतं, मी एक पूर्वी ऐकलं होतं की बिहारीमध्ये किंवा UPचे लोक जास्त IAS UPSC पास होतात. त्याच्यावर मला एक स्ट्रॅटेजी कळाली होती. कट करतोय. UP बिहारच्या मुलांचा सक्सेस रेट जास्त आहे, कारण त्या मुलांना माहिती आहे की मी केलं नाही तर माझं मरण आहे. तसं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पोरांना त्या तीव्रता जाणवलीच नाहीये. पोरांचं काय वाटतंय, जाऊ दे गे 5-6 शेती आहे, केले ठीक आहे, नाही केले चालतंय. एक तर त्यातून मला थोडंसं ऐकायला मिळालं होतं की तिथं फाउंडेशन तयार केलं जातं मुलांचं आणि अगदी ते लहानपणापासून असतं. म्हणून मी सरांकडे गेलो तोले सरांच्या रूट्स अकॅडमीमध्ये. तिथं मी जर स्ट्रॅटेजी पाहिली तर त्यांनी सांगितलं तुम्ही फार लवकर आहात, चांगली गोष्ट आहे. 5th पासून जर तुम्ही जॉईन केला, आठवड्यातून 1 दिवस छोटासा कोर्स, तर आपण ही पुढे जाऊन आपला जो आपल्याला इच्छा आहे किंवा आपलं जे आहे टार्गेट ते आपण अचीव्ह करू शकतो. तर मला एक छोटीशी माहिती आपल्या साईडनी पाहिजे की अशा छोट्या मुलांकरता काय केलं पाहिजे आपण की जेणेकरून आपण आपलं टार्गेट अचीव्ह करू शकतो. ऑनेस्टली सांगते सर, म्हणजे लहान मुलांना सांगणं खूप डिफिकल्ट टास्क आहे. खूप डिफिकल्ट टास्क आहे आणि ते फक्त शिक्षकांना जमू शकते. आम्ही काय पेशाने शिक्षक वगैरे नाही आहे. सो त्यांना सांगणं म्हणजे खरंच खूप अवघड आहे, ऑनेस्टली सांगतोय. आणि या स्टेजला काय सांगावं, ॲक्च्युली आय एम नॉट द राईट पर्सन टू कमेंट ऑन दॅट असं मला वाटतंय. चौगले सरांच्यासारखे शिक्षकाच्या गोष्टीबद्दल मला वाटतं की चांगलं सांगू शकतो. एनी मोर क्वेश्चन्स? ओके, 1-2 क्वेश्चन घेऊ अजून. हा घ्या, हरकत नाही. पोरांचे काय डाऊट असतील ते क्लिअर करू, काही हरकत नाही. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर, तुम्ही आमचा अभिमान आहात. आणि सर्वप्रथम तुम्ही टार्गेट अचीव्ह केलं त्याबद्दल तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि सलाम आहे माझा तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नांना आणि तुमच्या जिद्दीला. माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. मी एक ग्रामीण भागातील मुलगी आहे. मी पण ग्रामीण भागातच आलो. आणि एक म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना जसं की त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की मोठी स्वप्न पूर्ण
होतात नाही होतात, इव्हन त्यांना गायडन्स भेटत नाही. मी एक छोटंसं